चहासोबत खाण्यासाठी आज आपण बनवणार आहोत मेथीची तिखट नमकीन रेसिपी। हे नमकीन साधारण 2 महिने टिकतात, कारण इथे आपण ताज्या मेथीचा वापर केलेला नाहीये किंवा कसुरी मेथीचा सुद्धा वापर केलेला नाहीये। तर ही नमकीन आपण सुक्या मेथीपासून तयार केलेली आहे। तर चला झटपट होणारी ही स्नॅक रेसिपी पाहूया। हे नमकीन तुम्ही कितीही खाल्ले तरीही पोट भरणार नाही, इतके चविष्ट लागतात। तर भरपूर प्रमाणात बनवून तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवू शकता, हवे तेव्हा हे खाऊ शकता। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चपाती बनवण्यासाठी बारीक दळलेलं गव्हाचं पीठ जे आपण वापरतो तेच इथे मी 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। कपामध्ये पीठ भरताना हलकं दाब देऊन आपल्याला हे पीठ भरून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने 4 कप पीठ मी इथे घेतलंय। हे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं। त्यातच आपण घालूया ओवा। 1 मोठा चमचा भरून ओवा हातावर घासून घालायचा, याने खूप छान चव येणार आहे। घरगुती लाल तिखट 1 मोठा चमचा मी इथे घालते। कमी तिखट आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे जो लाल तिखट असेल तो घालू शकता। त्यासोबतच चवीनुसार मीठ आणि इथे पाहू शकता ही सुकलेली मेथी आहे, 3 चमचे घेतले। कसुरी मेथी नाहीये, ही आपली जी भाजीसाठी मेथी वापरतो आपण तीच सुकवलेली मेथी आहे। ही मार्केटमध्ये तुम्हाला आरामात मिळेल। सुक्या मिरचीचा मसाला मार्केट असते, तिथे कोणत्याही शॉपमध्ये ही सुकी मेथी तुम्हाला मिळून जाईल। तर आता हे सगळे पदार्थ मी मिक्स करून घेतले आणि वेगळ्या ताटामध्ये मी ट्रान्सफर करते, कारण आपल्याला नीट ते मळायला जमणार नाही पीठ। त्यासोबतच मी 1 चमचा जिरे सुद्धा घातलेलं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे। 4 कप गव्हाच्या पिठासाठी 4 चमचे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन या पिठामध्ये आपल्याला घालायचंय आणि आता चमच्याच्या मदतीने हे मिक्स करून घेऊया, कारण तेल गरम आहे। काही वेळानंतर हाताच्या मदतीने हे सगळं तेलाचं मोहन पिठाला चांगलं लावून घ्यायचंय। यामुळे नमकीन जे आहेत मेथीचे ते एकदम खुसखुशीत तयार होतील आणि तळल्यानंतर हलका खुसखुशीतपणा आणि कुरकुरीतपणा दोन्ही या शंकरपाळीला म्हणजेच या नमकीनला येईल। तर आता हे तेलाचं मोहन चांगलं आपण या पिठाला हाताने घासून चांगलं लावून घेऊया। पीठ चांगलं मिक्स करून झालंय आणि असा गोळा तयार होतोय। तर आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी आपलं साधं पाणी घ्यायचं आणि थोडा पाण्याचा वापर करून घट्ट असा आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। जसं आपण चपातीला थोडं मऊ मळून घेतो तसं न करता ज्या पद्धतीने आपण पुरीसाठी घट्ट असं पीठ मळून घेतो तसं आपल्याला घट्ट हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे मी पीठ मळून घेतलं आणि तुम्हाला दिसतच असेल हाताने मळतानाच की हे पीठ किती घट्ट आहे। जसं आपण चपातीला मळतो त्यापेक्षा घट्टच आहे। तर आता फक्त आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि झाकून फक्त 10 ते 15 मिनिटसाठी भिजवून घेऊया। 10 मिनिट इथे झालेले आहेत, जास्तही भिजवायची गरज नाहीये। तर पाहू शकता भिजल्यानंतर सुद्धा हा गोळा थोडा घट्टच आहे, असाच आपल्याला पिठाचा गोळा हवाय। तर रंग सुद्धा पहा, मिरची पावडर घातल्यामुळे छान रंग सुद्धा आलाय। तर आता आपण चपातीला गोळा घेतो तेवढाच आपल्याला छोटासा घ्यायचा आहे, कारण ह्याची पोळी जी आहे ती एकदम आपल्याला पातळ लाटून घ्यायची, पापडासारखी जाडसर नाही ठेवायचे। त्यामुळे चपातीला आपण पिठाचा गोळा घेतो तेवढाच छोटासा गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे। ही चपाती लाटताना जराही मला पिठाचा किंवा तेलाचा वापर करावा लागत नाहीये, ही जराही चिकटत नाहीये। आता एकदम पापडासारखी पातळ ही पोळी लाटून घ्यायची आहे, म्हणजे तुम्हाला जितकी शक्य होईल तितकी पातळ लाटायची आहे, जाड ठेवायची नाही। जितकी पातळ लाटाल तितके हे नमकीन छान कुरकुरीत होतील। जाडी पाहू शकता तुम्ही, एकदम पातळ मी लाटून घेतली। शंकरपाळी किंवा करंजी कापण्यासाठी जो कटर मिळतो तो कटर मी इथे घेतलेला आहे। तर तुम्ही इथे सुरीचा वापर सुद्धा करू शकता। या कटरने छान नमकीन जे आहे दिसायलाही सुंदर दिसतात, त्यामुळे मी हा घेतलेला आहे। तुमच्याकडे नसेल तर सुरीचा वापर करा। आता एकदम बारीक बारीक मी असे उभे काप करून घेणार आहे। जसं आपण शंकरपाळी कापतो तसं न कापता आता आडवे काप करताना मी असे थोडे मोठे मोठे काप करून घेणार आहे, म्हणजे नमकीन जे आहे ते मस्त लांब लांब तयार होतील। तर अशाच पद्धतीने सगळे नमकीन मी तयार करणार आहे। ज्या पद्धतीने आपण शंकरपाळी बऱ्याच प्रमाणात बनवून एकदम ठेवू शकतो एकावर एक, तसं न ठेवता ह्या नमकीन जे आहेत जसजसे तयार होतील तसतसे तेलामध्ये तुम्हाला तळून घ्यायचे आहेत, कारण जर एकावर एक टाकून ठेवलेत तर हे पातळ असल्यामुळे पूर्णपणे चिकटून जातील आणि मग ते तेलातही वेगळे होणार नाहीत। तर हे पहा मी अशा पद्धतीने तयार केलेत। तर तेल सुद्धा इथे मी मीडियम गरम करून घेतलंय, जास्तही गरम नाहीये किंवा कमी गरम सुद्धा नाहीये। आता यात मी असे पटापट सोडून घेणार आहे।
तेलात हे नमकीन घातल्यानंतर 1 मिनिट तरी त्यांना जराही हलवायचं नाही, तसंच ठेवायचं आणि 1 मिनिट नंतर आपल्याला अधूनमधून हलवत हे सगळे नमकीन तळून घ्यायचे आहेत. बारीक गॅसवरच हे तळून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच मोठ्या गॅसवर किंवा मग कडकडीत गरम तेलामध्ये ह्या तळायच्या नाही, नाहीतर त्या आतून कच्च्या राहतील आणि मग पटकन नरमसुद्धा पडतील. तेलावरचे बुडबुडे कमी झाले की समजून जायचं नमकीन चांगले आतूनसुद्धा फ्राय झालेले आहेत. जास्त लालसरसुद्धा करायचे नाही, मीडियम असे सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता तेलावरचे बुडबुडे पूर्ण कमी झालेत, म्हणजे हे आतूनसुद्धा छान फ्राय झालेले आहेत. आता पूर्ण काढून घ्यायचे आणि टिश्यू पेपरवर काढायचे, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं तेल असेल ते निघून जाईल. एकदम कुरकुरीत होतात, जराही कडक वगैरे होत नाहीत. खाताना हलका खुसखुशीतपणासुद्धा असतो. तर नक्की हे चहासोबत खाण्यासाठी किंवा मोकळ्या वेळेत भूक लागली असेल तर खाण्यासाठी बनवा. लहान मुलांनासुद्धा खूप आवडेल. जसजसे लाटून होत आहेत तसतसे मी बाजूला तळते सुद्धा. जर तुम्हाला दोन्ही कामं एकत्र जमत नसतील तर तळण्यासाठी कोणाची तरी मदत घ्या, पण एकावर एक टाकून ह्या शंकरपाळ्या ठेवू नका, नाहीतर त्या एकमेकांना चिकटतील आणि त्यांचा आकारसुद्धा बिघडेल आणि मग पुन्हा या शंकरपाळ्या तुम्हाला बनवायला लागतील. शंकरपाळी किंवा मेथी नमकीन असंही तुम्ही यांना म्हणू शकता. तर मस्त असे कुरकुरीत आपले नमकीन तयार झालेले आहेत. हे नमकीन बनवण्यासाठी तुम्ही ताज्या मेथीचा सुद्धा वापर करू शकता, पण ताज्या मेथीमुळे हे नमकीन जास्त महिने टिकणार नाही. तर तुम्हाला जास्त वेळ टिकवायचं असेल तर तुम्ही या सुक्या मेथीचा वापर करू शकता आणि याने खूप टेस्टीसुद्धा हे नमकीन तयार होतात. कशी वाटली रेसिपी?